माझी आणि माझ्या नशिबाची पण चुकी आहे दोघांची पण. मी एकट्यावर नाही झपाझप. पैसा आणि मजा मी या दोघांमध्येच खेळतोय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हो तर हॅलो राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आता सीझन चालू आहे व्हॅलेंटाईनचा, तर त्याच्यावर थोडंसं बोलू. कारण तो विषय माझ्या आयुष्यातून म्हणजे काय असतं ते साईडला ठेवतो ना आपण, साईडला ठेवला नाही ॲक्च्युली, तो साईडला ऑटोमॅटिक झाला आहे. असं मला अशी इच्छा नव्हती की त्याला साईडला करावं, पण झालाच ऑटोमॅटिक. आता काय करणार, ती ऑलमोस्ट माझी आणि माझ्या नशिबाची पण चुकी आहे दोघांची पण. मी एकट्यावर नाही टाकणार, स्वतःवर किंवा नशिबावर. तर दोन्ही साईडने मी, आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती एफर्ट देतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून हे बघा, मंदिराची पूजा चालू आहे पूर्ण. भाई एवढ्या वर्षानंतर मंदिर बांधलं, त्याची इनॉग्रेशन चालू आहे. खूप वर्ष लागली भाई बनायला. प्रॉब्लेम कुठे होता काय माहित नाही, पण खूप वर्ष लागली यार. जैन मंदिर म्हणजे ते गुजरातांचे मंदिर कसे फटफट बनतात तशी नाही बनत रे आपली. काय माहिती, फायनान्शियल किंवा प्रोफेशनल कोणते तरी प्रॉब्लेम्स येत राहतात, ते तर आहे. तर हां, काय बोलत होतो आपण. हां, तर हा विषय जरा डीप आहे रे. म्हणजे कसं, यावर आता बोललो तर आहे ना, मी स्वतः जास्त एफर्ट दिले नाहीत, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम असं झालं आहे की माझ्याकडे मग समोरच्याकडे मग नंतर उपाय राहत नाही. मला डिच्चू दिलं किंवा मी दिलं, हां मला सोडण्याचा असं. कारण मी आता मागचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितीच आहे, मी जरा कन्फ्युज्ड असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि जरा जास्तच. तर माझं भटकत राहतं रे लक्ष इकडून तिकडे. म्हणजे असं नाही की एका मुलीवर दुसऱ्या मुलीवर, पण कोणतं तरी दुसरं असेल त्याच्या जागी स्पेसिफिक काहीतरी काही होऊ शकतं. ते करिअर पण असू शकतं. अचानक उठून माझा विषय असा पण होऊ शकतो की अरे यार आजपासून करिअरवर काम करायला सगळं सोडून द्यायचं. माझं आहे ना झटपट असतं, म्हणजे ना झालं तर लगेच, नाही तर मग अजून टाईम लागणार असं. म्हणजे भरपूर टाईम लागू शकतो, नाहीतर झालं तर एकदम झटपट झपाझप. आहे ते तो प्रॉब्लेम बोलू का काय बोलू त्याला, काही बोलू शकतो त्याला. प्रॉब्लेमच आहे ॲक्च्युली मध्ये. म्हणजे मग एक गोष्ट पक्का भेटू नये, म्हणजे करू नाही शकत एकच म्हणजे पकडून. ते तर आधी बोललेलं आहे तुम्हाला, मला एकच गोष्ट अशी पकडून चालायला जमतच नाही. व्हेरिएशन लागतात सारखे सारखे. या गोष्टीमध्ये ते होऊ नाही शकत. प्रेमामध्ये होऊ शकतं पण तेवढी कॅपेबिलिटी तर नाही आहे माझ्याकडे. तेवढा पैसा पण लागतो त्यासाठी, ते पण नाही. मग काय, चालतंय तर चालू दे, चलती का नाम जिंदगी. तर पण ना, पण असं कधी कधी वाटतं ना आतमधून की अरे यार एकतरी पाहिजे होतं जे काळजी घेईल. काळजी मम्मी पण घेते, पण असं समजा यार थोडंसं वेगळं असतं ते एक्सपिरियन्स. पण त्यासाठी मला पण एफर्ट घ्यावे लागतील आणि मला टाईम द्यावा लागेल. ते सध्या मी काही देऊ नाही शकत आहे, कोणालाच नाही देऊ शकत आहे. फक्त ॲक्च्युली स्वतःलाच टाईम भेटत नाही, तर दुसऱ्यांना टाईम काय देईल नाही असं वाटतंय. पैसा आणि मजा मी या दोघांमध्येच खेळतोय. आणि म्हणजे आहे चांगलं आहे, पण एक आतमधून असं दिल तो दुखता आहे जी, असं झालं ना.
एक असायला तर पाहिजे असं वाटतं ना मनापासून. पण ते कुठेतरी एन्जॉय करायला गेलो नाही तर कुठेतरी फिरायला गेलो तर मग ते मी विसरून जातो की असं काय पाहिजे असतं. मला तर माहित नाही असं काय पाहिजे असतं मला. तर तेच आहे यार. पण मग मी एक्सपेक्टेशन पण नाही ठेवले पाहिजे, नाहीच ठेवले पाहिजे. पण वृत्ती, माणसाची वृत्ती बदलत नाही. माणसाला सगळं पाहिजे असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण मेहनत नाही करायची. काय नाही, आता हा विषय मोठा आहे. जरा उद्या पण घेऊ आपण. आज तर घेतोय, उद्या बघू. उद्या 5 स्टार हॉटेलला जायचंय काम करायला. तुम्हाला पण दाखवेन मी.